आरीवर्क शिकून एखादी स्त्री महिन्याला किती रुपये कमवू शकते? बेसिक पासूनच तुमचं इन्कम चांगलं होईल. तुम्ही असं काय सांगाल महिलांना की त्यांनी आरीवर्क मध्येच काय यावं? पुरुष ही गोष्ट शिकू शकतात का? पुरुष ही गोष्ट करतात का? की फक्त स्त्रियांसाठी हे स्किल आहे? आरीवर्कचं जर इतिहास बघितला तर काय आरीवर्क? तुम्ही बघितलं असेल की राजे राजवाड्यांचे जे कपडे वगैरे असायचे तर ते त्या आरीवर्क मध्ये असायचे आणि त्यावेळेस ते गोल्ड मध्ये बनवायचे. भारताचा विचार केला तर सगळ्यात जास्त कोणत्या स्टेटमध्ये ही कन्सेप्ट आहे मॅम? सिटीमध्ये जर 10 लोक करणारे आणि गावात जर एखादंच आहे तर तिथे गरज जास्त आहे. एक्झॅक्ट, कारण लोकसंख्याही तिकडे भरपूर असते. आणि याचा यूज कुठे होतो? म्हणजे जर बघितला आता तर आरीवर्क हा जो कन्सेप्ट आहे तर शिवणकाम म्हणजेच आरीवर्क येतं का? ड्रेस बनवायचंय तर तो ड्रेस बनवणं, तो स्टिचिंग करणं, त्याचं हे करणं म्हणजे तो शिवणकाम झालं. पण त्याच्यावरती आजकाल डिझाईन जे बनतं किंवा काय बनवायचंय त्याचं पॅटर्न कसा असेल, डिझाईन कशी असेल आणि मग तो कलाकृतीने जे घडवतो तो आरीवर्क झाला. आरीवर्क मध्ये अर्निंगच्या म्हणजे पैसे कमवण्याच्या अजून संधी काय सांगाल? काय काय करू शकते स्त्री जेव्हा ती आरीवर्क शिकते? आरीवर्क मध्ये तुम्ही जे डिझाईन बनतात ते डिझाईन बनवण्याचा एक स्पेशल जॉब असतो तो तुम्ही करू शकता. सॅम्पलिंग करायचा एक जॉब असतो तो तुम्ही करू शकता. अशा जॉब ऑपॉर्च्युनिटी सुद्धा आहेत, भरपूर आहेत. आता आपण जेव्हा इथं पॉडकास्ट करतोय किंवा हा व्हिडिओ ज्याही व्यक्ती बघतील तर हे पूर्ण महाराष्ट्रातून बघितलं जाईल. आपण आज पुण्यात बसलोय. हो बरोबर. तर एखादी व्यक्ती आहे जी जळगाव मधल्या पाचोरा तालुक्यातल्या एखाद्या गावात आहे, त्या व्यक्तीला तर ते मटेरियल कोणतं घ्यायचं, काय घ्यायचं हे माहिती आहे. तर तशा व्यक्तींना जर शिकायचं असेल तर ते व्यक्ती शिकू शकतात का? असे व्यक्ती आजपर्यंत आपल्याकडे शिकले का कधी? खर्च किती येऊ शकतो म्हणजे नाही का सुरुवात करताना जर आरीवर्कचं मटेरियलच्या बाबतीत कोणतं मटेरियल आणि खर्च किती तरी? ऑनलाईन ही गोष्ट शिकवली जाऊ शकते का? हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे सेजल सवईराम मॅम. मॅम नमस्ते. नमस्कार. मित्रांनो, आजपर्यंत आपण भरपूर पॉडकास्ट केले ज्यामध्ये ॲस्ट्रॉलॉजीचे आहे, स्पिरिच्युअल आहे, काही शेअर मार्केटवर केले. काय असतं ना की ॲस्ट्रॉलॉजीचे पॉडकास्ट आपण जेव्हा करतो तर त्याच्यामध्ये काही रेमेडीज दिल्या जातात. तर त्या रेमेडीज केल्यानंतर तुम्हाला फरक पडतो. बट मित्रांनो, असं आहे का की फक्त रेमेडी करून तुम्हाला बेनिफिट होणार आहे? तर असं नाही आहे. तुम्ही मेहनत पण केली पाहिजे. तुम्ही काहीतरी स्किल शिकलं पाहिजे आणि ते स्किल शिकल्यानंतर त्याच्यातून पैसा जनरेट होतो. ॲस्ट्रॉलॉजी सारखा जो विषय असतो तो त्याला मदत करू शकतो. बट मेहनत ही सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि मेहनत करण्यासाठी एखादं मीडियम तुमच्याकडे पाहिजे आणि तेच काय मीडियम आहे तर आरीवर्क नावाचा जो कन्सेप्ट आहे त्याबद्दल आज आपण सेजल मॅम सोबत चर्चा करणार आहे. कसं एखादी महिला, एखादा पुरुष की ज्याला खूप काही करायचं आहे आयुष्यामध्ये, भरपूर साऱ्या अशा महिला आहे की ज्यांना आयुष्यामध्ये अचीव करायचं आहे, त्यांना त्यांचं नाव कमवायचं आहे, त्यांना पैसा कमवायचा आहे, ज्या घरी असतात पण त्यांना अपॉर्च्युनिटी मिळत नाही. तर तीच अपॉर्च्युनिटी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय आणि सेजल मॅम आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने ही पूर्ण आरीवर्क ही काय कन्सेप्ट आहे हे समजवणार आहे. आणि मी तुम्हाला एक गॅरंटी देतो की पुढच्या 50 ते 60 मिनिटांमध्ये एक आपण म्हणतो ना की एखादी उमेद लागलेली असेल, एखादी गोष्ट करण्याची एक इन्स्पायर तुम्ही झालेले असाल आणि पैसे कसे कमवायचे त्याचा एक वे तुम्हाला मिळालेला असेल. तर मॅम तुमचं पुन्हा एक वेळा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. थँक्यू सो मच. येस. तर मॅम सगळ्यात पहिले तुमच्याबद्दल सांगा की तुम्ही कुठे असतात, काय, आणि आरीवर्क कडे तर येऊच आपण, बट सुरुवातीला तुमच्याबद्दल थोडं सांगा. ऍक्च्युली मी पुण्यामध्ये असते. पुण्यात हडपसरमध्ये आपलं ऑफिस आहे, तिथे इन्स्टिट्यूट चालतं. गेली 8 वर्ष झालं आपण हे रन करतोय. आधी आपण बुटीक रन करत होतो, त्याच्यातूनच मला एक हे भेटलं की आरीवर्क मी बुटीक मध्येही करत होते. तेव्हा ते लोकांना खूप आवडायचं की काम केलेलं. मग खूप महिलांचं असं आलं की हे आम्हाला शिकता येईल का? मग त्याच्यातून डोक्यात माझ्या असं आलं की हे आपण महिलांना शिकवलं तर, आणि मग शिकवण्यातूनच असं वाटलं की कसं शिकवायचं ह्याच्यासाठी मी थोडंसं हे केलं. तर मला असं वाटलं की नुसतं शिकवणं हे नाहीये, तर थोडं प्रोफेशनली त्याला टच दिला पाहिजे आणि प्रोफेशनली त्यांनी त्यांचा इन्कम त्यातून केला पाहिजे. बरोबर. या पद्धतीने असा विचार करतच आम्ही तसाच सिलेबस डिझाईन केला की महिलांना प्रॉब्लेम्स कुठं असतात आणि त्या प्रॉब्लेम्स मधून त्यांना बाहेर कसं काढायचं आणि मग त्यांची ग्रोथ कशी होईल इकडे आपण जास्त लक्ष देऊ. बरोबर. मॅम आता तुम्ही स्वतः फॅशन डिझायनर आहात, तर तुम्ही त्याचं शिक्षण घेतलं. हो बरोबर. मग तुम्हाला मल्टिपल स्किल्स तुम्ही शिकले आणि त्यातून आरीवर्क याकडे तुम्ही वळला. आता याच्याकडे जेव्हा आपण बघतो तर आरीवर्क हे काय? आता जेव्हा मी सगळ्यात आधी ऐकलं होतं तर मला हे माहित नव्हतं, म्हणजे ऑनेस्टली स्पीकिंग. बट जेव्हा आपलं डिस्कशन झालं किंवा मी त्याच्याबद्दल रिसर्च केलं तर मला असं कळलं की खूप मोठी इंडस्ट्री आहे आणि हजारो महिला, हजारो पुरुष आज याच्यातून लाखो रुपये कमवत आहे.
तर मग आरीवर्कचं जर इतिहास बघितला तर काय आरीवर्क एक आपल्या ऑडियन्सला एकदम साध्या सोप्या भाषेत तुम्ही एक्सप्लेन करा. साध्या सोप्या भाषेत म्हणजे आरीवर्क तुम्ही जर आता ऐकलंय नाव ह्याचं, मी असं म्हणेन की तुम्ही हे नाव थोडंसं चेंज होऊन आलंय. पहिले हे जरतारी वर्क, जरी वर्क असं म्हणूनच ते ओळखलं जायचं. म्हणजे तुम्हाला जर वाटेल की हे कधीपासून आहे काय, तर हे अगदी मुघलांच्या काळामध्ये 300 वर्षापासूनचं हे काम आहे. म्हणजे पूर्वी तेवढ्या काळाच्यात पण ते चालायचं काम आणि तेव्हा ते लोक काम करायचे, खूप मेहनतीने ते बनवायचे. आणि तुम्ही बघितलं असेल की राजे राजवाड्यांचे जे कपडे वगैरे असायचे तर ते त्या आरी वर्क मध्ये असायचे आणि त्यावेळेस ते गोल्ड मध्ये बनवायचे. गोल्ड मध्ये बनवलं गोल्ड सिल्वर त्याच्यामध्ये ते बनवायचे. ओके. मग त्याच्यानंतर हळूहळू तुम्हाला तर माहिती सोन्याचं रेट आणि आता काय होत चाललंय, तर मग ते हळूहळू हे सोनं, मग ते मेटलच्या वायर्स आल्या, मग काही लोकांनी त्याच्यावरती हे केलं की मग अशा प्रकारचं ते मटेरियल बनत गेलं आणि त्या मटेरियल पासून मग अजून नवीन क्रिएटिव्ह बनत गेलं आणि मग त्याच्यामधून ते आरी वर्क निर्माण झालं. भारताचा विचार केला तर सगळ्यात जास्त कोणत्या स्टेटमध्ये ही कन्सेप्ट आहे मॅम? आता जर तुम्ही म्हणत आता साऊथ मध्ये जास्त हे आहे. ओके. आणि याचा यूज कुठे होतो? म्हणजे जर बघितलं आता तर आरी वर्क हा जो कन्सेप्ट आहे तर शिवणकाम म्हणजेच आरी वर्क येतं का? नाही, ऍक्च्युली हा पूर्ण स्टिचिंग म्हणजे तुम्ही शिवणकाम म्हणता ते पूर्ण वेगळं आहे आणि हा आरी वर्क हा पूर्ण वेगळा आहे. म्हणजे एखादा जर ड्रेस बनवायचा आहे तर तो ड्रेस बनवणं, तो स्टिचिंग करणं, त्याचं हे करणं म्हणजे तो शिवणकाम झालं. पण त्याच्यावरती आजकाल डिझाईन जे बनतं किंवा काय बनवायचं आहे त्याचं पॅटर्न कसा असेल, डिझाईन कशी असेल आणि मग तो कलाकृतीने जे घडवतो तो आरी वर्क झालं. ओके. आणि मग आरी वर्क कशा कशावर केलं जातं? म्हणजे आता बघितलं की माझा हा शर्ट आहे किंवा तुमची ओढणी आहे, कोणकोणते असे कपडे आहेत की ज्याच्यावर आरी वर्क केलं जातं? ऍक्च्युली बघितलं तर कपडे हे सगळ्या कपड्यांवरती बनलं जातं. कोणत्याही कापडाशी रिलेटेड जिथं असेल ना तिथं तुम्ही वर्क करू शकता. म्हणजे तुम्ही जर म्हणालात की आज माझी बॅग आहे, जर ती कापडाची आहे तर ती त्याच्यावरही करू शकते. शूज वरतीही आजकाल बनतो, ज्वेलरी बनतात. म्हणजे जिथं आपण कापडाचा संबंध जिथे येतो तिथे सगळीकडे आरी वर्क बनू शकतं. म्हणजे तुम्ही म्हणाल की शर्ट वरती बनतं का, मग दुपट्ट्यावरती बनतं का, साडीवरती बनतं का, मी म्हटलं ना सगळ्या कपड्यांवरती बनतं. ओके. कापड तर एक बेस आहे की त्याचा तो कापडच आहे. तो कोणत्या ते तुम्ही कशासाठी वापरणार आहे ती गोष्ट नंतरची झाली. एक जर कापड आहे त्याच्यावरती तुम्ही तो पॅच केलाय किंवा ते वर्क केलंय, मग ते तुम्ही कुठे वापरायचं हे तुम्ही ठरवायचंय. ओके. म्हणजे अशी कोणतीच गोष्ट नाही ज्याच्यावरती केलं जाऊ शकत नाही, बट कापड लागेल त्याला. कापड लागेल, बेस आहे तो कापड लागेल. म्हणजे जर आपण बघितलं तर पुरुषाचे जे शर्ट्स असतात तर त्याच्यावरही ते वर्क केलं जाऊ शकतं आरी वर्क. त्याच्यानंतर ब्राईड असतात, नवरी म्हणतो आपण त्यांना, तर त्यांच्याही कॉस्ट्युम्सवर ते केलं जाऊ शकतं. तुम्ही बोललात की पडद्यांवरही केलं जातं. हो, पडद्यांवरही केलं जातं. म्हणजे आपल्याकडे पुण्यामध्ये एक शॉप आहे तिथे फक्त कर्टन्स वरती बनतं आणि हे खूप मोठं शॉप आहे, तिथे आरी वर्कचे कर्टन्स बनतात. म्हणजे ते खूप ऍक्च्युली थोडंसं रिच लोक, हाय क्लास लोकांच्या पर्यंतच ते लोक ते वापरतात. हा, पण ते बनतं. तुम्ही असं सांगितलं होतं की डेकोरेटिव्ह वस्तू किंवा एखादं समजा ऑफिस आहे किंवा एखादं क्लिनिक आहे तर ते तुम्ही दातांचं एक उदाहरण दिलं होतं की त्या डेंटल क्लिनिक मध्ये ते ठेवलं गेलं, तर त्याबद्दल सांगा ना मॅम की तिथे त्याचा युज कसा झाला? तिथे युज असा झाला की ऍक्च्युली माझे एक स्टुडंट होती, त्यांनी क्लासेस वगैरे सगळं शिकले होते, मग त्यांची मुलगी होती ती डेंटिस्ट झाली होती. मग डेंटिस्ट झाली तर त्यांना असं होतं की काहीतरी माझ्याकडून तिला गिफ्ट द्यायचंय, म्हणजे आईला मुलीला द्यायचंय गिफ्ट द्यायचं. आता मुलगी डेंटिस्ट झाली तिचं, मग तिला काहीतरी द्यायचं. मग त्यांना खूप हे होतं की मला स्वतः काहीतरी बनवून द्यायचंय. मग काय झालं की त्यांनी ते डेंटिस्टचा जो ब्रोच असतो, म्हणजे ते दाताच्या शेपचा जो ब्रोच असतो, त्यांनी ठेवलेला टेबलवर नाही, ओके, तो त्यांनी आरी वर्क मध्ये बनवला. ओके. आणि ज्या दिवशी तिचं ते कॉलेजमध्ये होतं फंक्शन त्या दिवशी तिला तो गिफ्ट दिला. म्हणजे ते ब्लेझर वरती ते लावला तो डेंटिस्टचा. हा, तर तो पूर्ण वर्क मध्ये तिने बनवला होता आणि त्याच्यातून ते इतर म्हणजे बाकीचे हे डेंटिस्ट जे असतील ते त्यांनी बघितलं, हे झालं आणि त्यातून त्यांना तशीच ऑर्डर आली आणि त्यांनी तसंच त्याचं काम हे केलं. पण एक जस्ट आयडिया आहे, तुम्ही वापरायचं तर ते कुठेही हे करू शकता. एक्झॅक्टली. इंटरेस्टिंग गोष्ट आहे मॅम. म्हणजे की कसं असतं ना की एक कल्पनाशक्ती असते आपली. आतापर्यंत आपण विचार करत होतो की आरी वर्क हे फक्त कपड्यांवर केलं जातं, ब्लाऊजवर केलं जातं, साडीवर, शर्टावर केलं जातं, पडद्यांचं आपण बघितलं. बट तुमची कल्पनाशक्ती तितकी जर मोठी असेल तर त्यांनी ते बनवलं ते प्रॉपर. तर असं नाहीये की एखादी गोष्ट जर तुम्ही एखादं स्किल शिकला तर ते एका मर्यादित गोष्टींसाठीच ते राहतं, तर ते कुठेही तुम्ही त्याचा युज होऊ शकतो. डेफिनेटली तुम्ही कुठेही त्याचा वापर करा. आता आमच्याकडे एक स्टुडंट होती, म्हणजे ती क्लास तिने केला पण पहिल्यांदाच तिचं हे होतं की
मॅडम मला काही ब्लाऊज नाही करायचं, मला काही साडी नाही करायची. म्हणजे पहिल्यापासून ते डोक्यामध्ये काहीतरी फिक्स होतं की मला कपडे नाहीच करायचे. मग तरी मी शिकू का, हे करू का, तर म्हणजे हा शिकू शकते. मग क्लास, मग मॅडम तुम्ही आयडिया देता का, तर हो मी त्याला मग तिला म्हटलं मी आयडिया देईन, मी माझं बिझनेसची कपॅसिटी आहे मी करणार, पण मला कपड्यावरती नाही करायचंय. तिचं पहिल्यापासून डोक्यात होतं. म्हटलं ठीक आहे. मग तिला असं एक आपण क्लास तिचा होत गेला, तिचं काम बघितलं. ऍक्च्युली काम बघून थोडंसं आयडिया येते की हे काय करू शकतात. ओके. कारण काम कुठल्या स्टाईलचं आहे, शिकवतो तर आपण सगळ्यांना सेम शिकवतो, पण एक सगळे हाताचं काम आहे, प्रत्येकाचं काम वेगवेगळं असतं, प्रत्येकाचे आयडियाज थोडे वेगळे असतात. तर स्टुडंटला थोडंसं ऑब्झर्व केल्यावर कळू शकतं की यांचं नक्की कल कुठे आहे. ते ट्रॅडिशनल काम करताय, थोडं वेस्टर्न स्टाईल जास्त त्यांना आवडतं, किंवा कुठला हात त्यांचा कुठल्या कामासाठी जास्त चांगला आहे. तर असं ओळखून आपण त्यांना हे केलं होतं की सजेस्ट केलं होतं की तुम्ही शूज मेकर्सचे जे ऑर्डर्स आहेत, बरं. तर त्यांच्याकडून तुम्ही बल्कमध्ये ऑर्डर घेऊन शूजचे जे ब्रोचेस आहेत किंवा ते शूजवरती जे काम करतात त्यांचे तुम्ही ऑर्डर्स घेऊ शकता का, ते तुम्ही ट्राय करा. तर तिने ते ट्राय केलं आणि खूप छान काम करते. तिच्याकडे आता तिला मदतीला पण तिने महिला ठेवलेल्या आहेत आणि ती बल्कमध्ये ऑर्डर पण घेते, बनवते, देते. ओके. हा. हे जे मटेरियल यूज केलं जाते याच्यामध्ये, तर तुम्ही जसं बोलले की आधी सोन्याचा यूज व्हायचा, हा बरोबर. तर सोन्याने ते पूर्ण आरी वर्क केलं जायचं. तर आता याला मटेरियल काय काय लागतं, म्हणजे मी तुम्हाला हेही या पद्धतीने विचारतोय की खर्च किती येऊ शकतो, म्हणजे नाही का सुरुवात करताना जर आरी वर्कचं मटेरियलच्या बाबतीत कोणतं मटेरियल आणि खर्च किती तरी त्याचा? मी जसं म्हटलं ना, सुरुवातीला जे गोल्ड आणि सिल्वर मध्ये जास्त काम व्हायचं आणि सिल्क मध्ये म्हणजे थ्रेड जे असतात त्याच्यामध्ये कलर्स येतात थ्रेडचे, तर एवढ्या 2-3 गोष्टींमध्येच काम व्हायचं. नंतर मग मेटलच्या वायर्स आल्या, नंतर मग बीड्स आले आणि सिक्वेन्स आहे, जरदोजी आहे, कडदाना, म्हणजे लाखो टाईपचं मटेरियल आहे. मटेरियल भरपूर आहे. भरपूर आहे. ओके. पण ते कोणतंही पर्टिक्युलर एखादं डिझाईन आहे तर त्याच्यामध्ये आपण कोणतं वापरायचंय, कारण आजकाल हे फक्त इंडियन पुरतं मर्यादित नाही राहिलंय, इंडियन वेस्टर्न साठी सुद्धा वापरतात. आणि हे आता नाही, पूर्वीपासूनच, म्हणजे बाहेरच्या देशातही आहे, इथेही आहे, वेस्टर्न मध्येही वापरतात हे, आणि इंडियन कपड्यांवरती सुद्धा होतं. ओके. सगळ्यांचा खूप असा समज आहे की फक्त इंडियन ट्रॅडिशनल कपड्यांसाठी वेअर मध्ये वापरतात, तर असं काहीच नाहीये. तर वेस्टर्न मध्ये सुद्धा ते वापरतात. तर त्या टाईपचं मटेरियल त्याला चेंज होतं. तुम्ही मटेरियल जेवढं चेंज करून वापराल तेवढं हे. आणि असं जर बघितलं तर तुम्ही ऍक्च्युली शिकण्यासाठी जे मटेरियल लागतं त्या मटेरियलचा साधारण एक खर्च 2,500 रुपये येतो, 2 ते 2,500 रुपयेपर्यंत. ओके. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर शिकायचं असेल तर त्यासाठी जे मटेरियल लागतं त्याचा जो खर्च आहे आपला तो 2 ते 3,000, की 3ही जास्त बोललो मी, 2,500 मटेरियल. येस येस, हो बरोबर. तर मॅम आता बघा की आता आपण जेव्हा इथं पॉडकास्ट करतोय किंवा हा व्हिडिओ ज्याही व्यक्ती बघतील तर हे पूर्ण महाराष्ट्रातून बघितलं जाईल. आपण आज पुण्यात बसलोय. हो बरोबर. तर एखादी व्यक्ती आहे जी जळगाव मधल्या पाचोरा तालुक्यातल्या एखाद्या गावात आहे, ठीक आहे, तर त्या व्यक्तीला तर ते मटेरियल कोणतं घ्यायचं, काय घ्यायचं हे माहिती, तर तशा व्यक्तींना जर शिकायचं असेल तर ते व्यक्ती शिकू शकतात का? असे व्यक्ती आजपर्यंत आपल्याकडे शिकले का कधी? पहिली गोष्ट तर आपल्याकडे सगळीकडून स्टुडंट आलेले आहेत आणि शिकलेले आहेत. आपल्याकडे राजस्थानहून स्टुडंट आलेले आहेत, ते इथे येऊन पण शिकून गेलेले आहेत. ऑफलाईन पण तुम्ही? ऑफलाईन पण शिकून गेलेले आहेत. लातूरवरून आलेत, नाशिकवरून आलेत, आणि असेच बाहेर गावचे लांब आपण त्यांना मटेरियल आपण पाठवतो आणि ते ऑनलाईन पण त्यांनी शिकलेले आहेत. ओके. म्हणजे दोन्ही गोष्टी तुम्हाला ओपन आहेत तिथे, तुम्ही कसंही शिकू शकता. बरं. ऑफलाईनही शिकू शकता आणि ऑनलाईन. हो, ऑनलाईन शिकता येईल. कारण काय होतं की म्हणजे आजकाल भरपूर अशा स्त्रिया आहे की ज्या गावामध्ये बसलेल्या आहे. काय असतं ना मॅम की शहरामध्ये IT आपल्याकडे इकडे आपण बघतो, त्यामुळे असं वाटतं की शहरातले लोक जास्त हुशार, बट मी जेव्हा गावागावात गेलेलो आहे आजपर्यंत तर मी पाहिले की तिकडच्या स्त्रियाही खूप हुशार आहे, त्यांच्याकडे खूप स्किल आहे. तर असे काही स्त्रिया तुमच्याकडे आजपर्यंत आल्या आहे की तुम्हाला असं वाटलं की अरे यार हिने काय बनवलंय, किती सुंदर बनवते, आणि तुम्ही त्यांना शिकवल्यानंतर तर त्याही व्यक्तींना ही गोष्ट शिकता येईल? असे अनुभव तर भरपूर आहेत. काय, प्रत्येकाला एक अट्रॅक्शन असतं, सिटीचं अट्रॅक्शन असतं किंवा शहरामध्येच हे घडतं, पण आजकाल असं राहिलेलं नाहीये. ऍक्च्युली गावाकडचे खूप छान ते वापरतात, युज करतात, शिकतात, आणि शिकून पण त्याचा बिझनेस खूप छान करतात गावाकडचे. ओके. हा. आणि हा बोला. आपल्याकडे जे स्टुडंट आहेत, एक मी असे स्टुडंट म्हणेल की जिचा प्रश्न पहिले तेच होतं, मी राहते एवढ्या ठिकाणी, म्हणजे अशा खेड्यात राहते, गावात राहते, आणि अगदी माझ्या आजूबाजूला जास्त काही नाहीये, तर मला हे शिकता येईल का? आणि पहिली गोष्ट, शिकलं तर मी ह्याचं करणार काय, कारण माझा एरिया तसा नाहीये. पण मीच असं म्हणते की आजकाल एरियावरती राहिलेलं नाहीये. तुमचं सोशल मीडिया एवढं वाचतं, तुम्ही एखाद्या गावातूनही काही करू शकता. तर मग
त्यांनी असं विचारलं की मग तुम्ही सांगा म्हणजे कसं हे करणार मी, जरी मी शिकले, माझी इच्छा आहे म्हणून मी शिकले, तर मला पुढं कसं त्याला नेता येईल, मी ऍज अ बिझनेस म्हणून याचा कसा वापर करता येईल किंवा. तर तिने खूप छान केलं, तिने शिकलं ही, कारण तिच्याकडे मटेरियल नव्हतं, आपण मटेरियल पाठवलं, अजूनही पाठवतोय, म्हणजे जसं तिला ऑर्डर येतात जसं होतं तसं मटेरियल पाठवते. ती काय करते मग सिटीमध्ये जे काम करतायत, जे हे करतायत त्यांच्याकडून ऑर्डर्स घेते, तिथं स्वतः ऑर्डर बनवते आणि पाठवून देते. आणि असं करत करत आता काय झालंय, आता त्याच्या गावातही सगळीकडे माहिती झालंय, तर गावातले लोकही ऑर्डर द्यायला लागलेत, किंवा गावातल्या लोकांनी ऍक्च्युली हे थोडं आरीवर पसरत चाललेलं आहे. तुम्ही जर म्हणाल ना तर गावात हे सिटीत सगळीकडे पसरत चाललेलं आहे, आणि गावातील लोकही खूप छान वापरतात मेन म्हणजे, आणि त्यांनाही पाहिजेल आहे. बरोबर आहे. याच्यात त्यात गरज पण जास्त आहे असं मी म्हणेन. सिटीमध्ये जर 10 लोक करणार आहे आणि गावात जर एखादंच आहे तर तिथे गरज जास्त आहे. एक्झॅक्ट, कारण लोकसंख्याही तिकडे भरपूर असते. आणि मला असं वाटतं ना की याच्यात तुमचं खूप मोठं योगदान आहे. जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर, मी तुमचं इंस्टाग्राम पेजही पाहिलं, आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये पण आहेच ते, तर तुम्ही खूप जास्त एज्युकेट करताय मॅम लोकांना. तुमचे पॉडकास्टही लोक बघतात. तर तुमचाही मी एक पॉडकास्ट बघितला होता ज्यामध्ये त्या ज्या लेडीज होत्या, तर तुम्ही लोकांना एज्युकेट करताय ना, त्यामुळे लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचते आरीवर, जी अजूनपर्यंत इतकी पसरलेली नव्हती. ज्यांना माहिती होतं त्यांना तर माहिती होतं, बट ज्या नवीन लोकांना ही गोष्ट माहिती पडते त्यांच्याही आयुष्यात चेंज होतोय, पैसा कमवायला लागले लोक. काय असतं ना की एखाद्याचं म्हणजे जेव्हा आपण गावाकडचा विचार करतो किंवा शहरातही, तर लोकांचं इन्कम मंथली असतं 20,000 25,000. म्हणजे पुरुषाचं जर आपण बघितलं की थोडं, जर समजा लेबर क्लास पकडला किंवा 20-25,000 सुरुवात असते आयुष्याची, त्याच काळामध्ये जर त्याच्या बायकोने आरी वर्क शिकलं तर ती किती कमवू शकते मॅम? आता बघा, आरी वर्क एखादी बाई करतीये, तुम्ही जर आता पुरुष आणि बाई असं जर कम्पॅरिझन केलं तर मी म्हणेल की प्रत्येक माणूस हा इंडिव्हिज्युअल आहे. तर प्रत्येक माणसाला, बाईला स्त्रीला दोघांनाही काम करणं आजकाल गरजेचं आहे. कारण लाईफमध्ये कधीही कुठला पॉइंट सांगता येत नाही. कधी जर तुम्हाला एकटेपणा आला तर तुम्ही तुमचं काम तुम्हाला ते पुढे नेता आलं पाहिजे. तुमच्या कामातून तुम्हाला स्वतःच तरी हे करता आलं पाहिजे. कारण तुम्ही असा विचार करा, एखादी बाई जर एकटी आहे आणि 2 मुलं आहेत, मला 2 मुलांचं पोट भरायचंय, मला मुलांचं शाळा, जास्त काय नाही पण मला मुलांचं शिक्षण करायचंय, आणि माझी 2 मुलं आणि मी, माझं जर पोट भरायचंय तर मला तेवढं उभं राहता आलं पाहिजे. खरंय. हा तर दुसरा पॉइंट आहे की नवराही काम करतो, मग दोघांचा इन्कम एकत्र होईल. पण एकटी जरी असेल, आता मी तुम्हाला सांगते, आमच्याकडे एक महिला होती जी म्हणजे पैसा होता, बऱ्यापैकी पैसा घरात प्रचंड, ती काही करत नव्हती, 2 मुलं आणि चौघांचं. मग तिच्यावर अशी वेळ आली, मग ती क्लासला आल्यानंतर मी तिने विचारलं, तर परिस्थिती तर इतकी छान आहे, म्हणजे तू का शिकायचंय, तुम्हाला माझ्याकडे आलेल्यांना प्रत्येकाला पहिला प्रश्न हाच असतो की शिकायचं काय, कारण त्याच्या मागचं कारण माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. ओके. तर त्याच्यातून तिने सांगितलं की माझ्यावर एक अशी वेळ आली की ज्याच्यातून मला असं कळलं की माझ्याकडे माझं असं काहीच नाहीये. मग मी म्हटलं अशी वेळ म्हणजे काय झालं, तर तिने सांगितलं की मला माझ्या घरामध्ये आमचं सगळं खूप छान चाललं होतं, खूप छान हे होतं, आणि अचानक माझ्या नवऱ्याला अटॅक आला. आणि त्या ह्याच्यामध्ये मी इतकी हे झाले की मला म्हणजे जास्त काय आमचे रिलेटिव्ह पाहुणे असे जास्त हे नाहीयेत, मी खूप पळापळ केली, म्हणजे अगदी मी माझ्या नवऱ्याला मृत्यूच्या दारातून परत आणलं असं बोललं तरी चालेल, असं म्हणलं. त्यातून मी सगळं केलं, सगळं हे झालं. त्याच्यानंतर माझ्या डोक्यात विचार आला की असं जर वेळ खरंच आली, त्या दिवसाचे म्हणजे ते दिवस मी विसरू शकत नाही, तो महिना पूर्ण की मी जसं काही काढलेलं आहे तो विसरू शकत नाही. पण ती जी वेळ आहे, नंतर मला हे पूर्ण सगळं ह्याच्यातून बाहेर आले, माझे मिस्टरही आता चांगले आहेत, व्यवस्थित आहेत, पण मला त्या विसरू शकत नाहीये, माझ्या डोक्यातून जात नाहीये की अशी जर वेळ आली आणि मी आणि माझी 2 मुलं आहेत तर मी पुढे काय करायचंय. जर जे काही नवऱ्याने कमवलं तर किती दिवस मला पुरणार आहे, आणि माझं असं माझ्याकडे काय आहे की मी स्वतः माझ्या मुलांचं पोट भरू शकते. बरोबर आहे. आणि त्याच्यातून मला तुमचा एक व्हिडिओ दिसला आणि मला म्हणून मी आज तुमच्याकडे आले. ओके. म्हणजे कधी मला वेळ आली तर मी माझ्याकडे माझं असं काहीतरी पाहिजे, सस्टेन होऊ शकतं. आरी वर्क शिकून एखादी स्त्री महिन्याला किती रुपये कमवू शकते? आरी वर्क शिकून एखादी स्त्री स्टार्टिंग तुम्ही 50 पासून, तुमचं लिमिट अनलिमिटेड आहे, तुम्ही कितीही कमवू शकता. बिझनेस आहे हा. बिझनेस आहे हा. तुम्ही स्किल वाढवा, तुम्ही बिझनेस अप्रोच वाढवा, मार्केटिंग शिका, थोडी सेल्स शिका, तुम्ही पैसे कमवू शकता. ऍक्च्युली तसं जर बघितलं, वापर जर बघितलं तर लेडीजचा जास्त वापर आहे वापरण्यामध्ये. तर लेडीजचे संबंध जास्त येतो. ओके. हा. गप्पांमध्ये जास्त. तुम्ही जर म्हटलं की सेल्स करा, मार्केटिंग करा, हे करा, ह्याच्याही पलीकडे मी तुम्हाला सांगेल की हे एवढं करण्यापेक्षाही तुम्ही बेसिक पासून स्टार्ट करा. तुम्ही बेसिक पासूनच तुमचं इन्कम चांगलं होईल. कसं तर हे की आपण ऍक्च्युली क्लासमध्येच आपण हे ज्ञान पहिल्यापासून देतो. आमचा पहिला मोटिव्ह तोच आहे की वर्क तर आपण शिकवणारच आहे, पण ह्याच्यातून तुम्ही
बाहेर कसं यायचंय, तुम्ही पहिले तर तुमचं डोक्यामध्ये जे विचार आहेत ते विचार तुमचे पॉझिटिव्ह सगळे आपण आणून देण्याचं काम करतो. तुमच्यामध्ये ती जिद्द की हे मी केलंय, म्हणजे प्रत्येक स्टुडंटला असं विचारलं नाही ह्याच्यातून पुढे तुमचं काय आहे, तर ते पहिल्यांदा असं म्हणतात की नाही बघू झालं तर, बघू केलं तर तो विचार पहिले खोलून टाकतो की पहिल्याच दिवशी हे आहे की बघू झालं तर हे काहीच नाहीये, बस मला करायचंय एवढंच बास आहे. आजपासून तुम्ही घरी काही नाही बोलायचं की मला हे करायचंय मला ते करायचंय, तुमचं काम आहे ते तुम्हाला करून दाखवेल. ओके. या ह्याच्यातून त्यांना ठामच पहिल्यापासून आपण असं शिकवतो. आणि मग त्याच्यातून ते कसं बिझनेस करायचंय, कारण बिझनेस म्हणजे काय, मग सगळ्यांना असं वाटतं की बिझनेस म्हणजे काय, मग मी माझं हे करणार, मग माझ्या हाताखाली कोण नाही पण मी माझं स्वतःचं माझं हे असणार. अरे हो, पण बिझनेससाठी काय लागतं ऍक्च्युली, बिझनेस म्हणजे काय, तर मी सगळ्यांना सांगते बिझनेस म्हणजे तुम्हाला तुमचा प्रोडक्ट सेल करता आला पाहिजे. एक्झॅक्टली. सगळ्यात महत्वाचा बिझनेसचा पॉईंट तोच आहे. बरोबर आहे. तर हा तुमचा तुम्ही जो बोलता, म्हणजे बायकांना जसं बोलण्याचा आवड असते, तुम्ही 4 बायकांमध्ये गप्पा मारता, चर्चा करता, तिथूनच तुमचा बिझनेस चालू होता असं तुम्ही समजा. ओके. एकच गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्हाला तुमचा प्रोडक्ट सेल करता आला पाहिजे. मग तो कसा करायचा ते क्लासमध्ये मी सांगते. ओके. मॅम आता म्हणजे एक जस्ट आपण म्हणजे कसं होतं ना की ज्या व्यक्ती बघतायत त्यांनाही शिकायची आवड असेल किंवा त्यांना वाटत असेल आता की आपण हे शिकलं पाहिजे, तर एक स्टार्टिंग लेवलला जेव्हा आपण म्हणतो की तुम्ही ते क्लासमध्ये तर सांगणारच आहे, पण एक एक्झाम्पल द्यायचं झालं की सुरुवातीला काय बनवतील त्या, किंवा म्हणजे नाही का की किती वेळ लागेल एखादी गोष्ट बनवायला, एक छोटं प्रॉडक्ट, आणि मग ते कसं लोकांपर्यंत जाईल, हे जर थोडी आयडिया आली लोकांना तर त्याही अजून इंटरेस्ट त्यांना येईल त्याच्यामध्ये. बरं, आता तुम्हाला एक मी छोटंस हे सांगते. आता आमच्याकडे आम्ही स्टुडंटला क्लास करतानाच ते हळू ब्लाऊज बनवायला लागतात. बरं. आपण डिझाईन्स जसं देतो, आपल्या डिझाईन्स थोड्याशा ऍडव्हान्स ह्याच्यात देतो की त्यांना तो कॉन्फिडन्स यावा. आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक ऍड करते ह्याच्यामध्ये, जर सपोज 10 लोक आहेत काम करणारे, तर 10 मध्ये आपण कुठं बसतो, सगळ्यात महत्वाचं आपण कुठं बसतो म्हणण्यापेक्षा आता एक त्यातला एक साधा प्रकार असतो बीडवर्क, जे खूप बेसिक आहे. बीडवर्क खूप बेसिक. ओके. ते खूप ऑलमोस्ट जे आरीवर्क करतात ते सगळे करतातच. ठीक आहे, पण ते त्याला लिमिटेशन येतात की तुम्हाला तेवढंच काम तुम्ही करू शकता, मग त्याच्यानंतर तुम्ही पुढचं काम नाही करू शकत. मग आपले स्टुडंट ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी ह्याच्यामध्ये जातात, कारण ते त्या लेवलचंच काम करतात. मग ते काम करताना आपण काय करतो, क्लासमध्ये त्यांना ब्लाऊज घेतो, मग ब्लाऊज वरती काम करायला लावतो, आणि डिझाईन्स थोड्या अशा बघितल्यावर त्यांना पहिली भीती वाटते की अरे मी हे करू शकेल का, पण त्यांना केल्यानंतर तो कॉन्फिडन्स वाढतो. त्यातून त्यांना असं वाटतं की आता मी कोणताही पीस करू शकते. तर हा कॉन्फिडन्स लेवल आपण क्लासमध्येच त्यांना हे करतो. दुसरी गोष्ट, ते जे बनवल्यानंतर त्यांना सांगतो की आता ही डेट आहे, ह्या डेटला तुम्ही हे स्टेटसला ठेवून टाका तुमच्या. बरं. आणि आपण बनवलेलं प्रॉडक्ट त्यांचं ब्लाऊज असू द्या, तो काही असो, ओढणी असू द्या, काही असू द्या, आणि त्याला आपण प्रॉपर जसं तुम्ही म्हणता की अल्गोरिदम असतो, मग ते कधी ठेवायचंय, काय ठेवायचंय, त्याप्रमाणे आपण स्टुडंटना सांगतो आज सोमवारी, गुरुवारी, शनिवारी तुम्ही स्टेटसला ठेवताय. बरं. तर एक काम करा, आता एव्हरी 3 डेज तुम्हाला ते स्टेटसला ठेवायचंय. ठीक आहे, मग एक आठवडा ठेवला आणि कुणाचाही रिप्लाय येईल ह्याचं तुम्ही हे ठेवूच नका. एखाद्याने रिप्लाय केला तर तो काय करेल, इमोजी पाठवेल, छान आहे म्हणेल. नॉर्मली काय करत लगेच कोण लोक हे नाही होत. स्टुडंटला काय वाटतं की बरेच जणांना असं, अरे आता मी टाकलंय मग मला कुणीच नाही विचारलं, म्हणलं हे काही डोक्यात घेऊ नका. बरोबर आहे. तर ही त्यांची पहिले मेंटॅलिटी, पेशन्स जे आहेत ना, ते पेशन्स पाहिजेत आणि ते बिझनेसमध्ये पाहिजेत. मग तेच हळूहळू आपण हे करतो. मग डिझाईन ठेवल्या, मग स्टुडंट म्हणतात की मग परत म्हटलं आता नेक्स्ट ठेवा, कारण बघणाऱ्यांना जेव्हा तुम्ही काम छान काहीतरी करता तेव्हा त्यांना हळूहळू कळायला लागतं की ही काहीतरी नवीन बनवायला लागली. बरोबर आहे. आणि समोरच्याला मग कळतं, अजून तुम्ही त्यांच्या डोक्यात जाण्यासाठी हळू जेव्हा तुम्ही टाकत जाता, मग जेव्हा त्यांना गरज वाटेल तेव्हा ते तुम्हाला नक्की विचारतील, किंवा मध्येच एखादं विचारतील की तू हे चालू केलंय का, हे तू करते का, मग छान केलंय. तर हे इमिजिएट नाही होते, हळूहळू होतं. हे जे तुम्ही एक्सप्लेन केलं ना मॅम, म्हणजे मी खरंच सांगतो की मी मार्केटिंगचं केलेलं आहे, मी त्याचे डिजिटल मार्केटिंग केलंय, पूर्ण मी मार्केटिंगमध्ये एक्सपर्ट म्हणजे शिकण्याचा ट्राय केलेला आहे. बट जे मला नाही वाटत की तुम्ही मार्केटिंगचा कोणता कोर्स केलेला असेल किंवा काही केलेला. माझा एक्सपिरियन्स, तुमचा अनुभव बोलला हे सगळं. काय होतं की मी आज रिअल इस्टेटचा बिझनेस करतोय समजा, तर मी पण काय करतो, मी रोज रील टाकायचा ट्राय करतो, का की लोकांना कळलं पाहिजे की मला हे येतं. बरोबर, तेव्हाच लोक मला अप्रोच होणार आहे. हे तर मी शिकलोय हे सगळ्या गोष्टी म्हणून, पण अनुभव काय असतो ना ते तुम्ही आज सांगितलं. आणि मला स्त्रियांनाही हीच गोष्ट सांगायची की हा खरा अनुभव आहे,
काय असतं की आपण आपल्याला एखादी गोष्ट येते, चला तुम्हाला स्वयंपाक करता येतो, पण का आज आपली आजी किंवा मधुरा रेसिपी हेच का फेमस आहे? कारण ते सोशल मीडियावर आले, कारण त्यांना जे येतं ते त्यांनी लोकांपर्यंत दाखवलं आणि तेच तुम्ही नाही, पण लोकांपर्यंत दाखवताना पण ते कसं दाखवलं पाहिजे ह्याला पण हे एक वेळ असतो. मग तुम्ही जर बिझनेस म्हणता ना, बिझनेसमध्ये मी काही गोष्टी मी सॉर्ट केलेल्या आहेत की ह्या गोष्टी एखादा बिझनेस करणाऱ्याकडे पाहिजेत. मग ते मी बघते की त्या स्टुडंटकडेही आल्या पाहिजेत. म्हणजे जसं मी सांगितलं की तुम्ही डेट ठरवली, सोमवार ठरवला, 4 वाजता ठरवलं की 4 वाजता तुम्ही टाकायचं. टाकलंच पाहिजे. मग तो डिसिप्लिन आला. मग त्याच्यामध्ये समोरच्याकडून रिप्लाय येईल, तुम्ही लगेच हे करू नका. मग तो पेशन्स आले. मग ह्या ज्या गोष्टी आहेत, जसं मी म्हटलं की सेल करणं हे जास्त तुमचं पहिलं हे असलं पाहिजे. बिझनेस करणं म्हणजे तुमचं सेल करणं, तुम्हाला तुमचं प्रोडक्ट आलं पाहिजे. मग ह्या गोष्टी मी काही जे हे केलेले आहेत त्याच मी स्टुडंटमध्ये येतील कशा, फक्त सांगून तुम्हाला पेशन्स पाहिजेत, तुम्हाला सेल्स पाहिजे, तुम्हाला असं सांगून नाही होणार. पण ऍक्च्युली ते प्रॅक्टिकल मध्ये तुम्ही कसं वापरायचं हे तुमच्यामध्ये जास्त आलं पाहिजे. हे जे पद्धत आहे म्हणजे हे प्रोफेशनलिझम थोडं स्टुडंटमध्ये आणण्यासाठी हे सगळं आपण ट्रेनिंगमध्येच येतं. म्हणजे आपण ट्रेनिंगमध्ये हळूहळू या गोष्टी स्टुडंटमध्ये डेव्हलप करतो. ओके. त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन तसा पाहिजे, बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू त्यांचा पाहिजे. हा, हे सगळं ट्रेनिंग मध्ये आणि अजून बरंच काही येतं जे ट्रेनिंग मध्ये काही जे काही माझे अनुभव असतील ते मी जे सॉर्ट केलेले आहेत ते मी स्टुडंट मध्ये आणण्याचा आणि ते त्यांना डेव्हलप करण्याचा तो प्रयत्न करते. म्हणजे असं नाही मॅम की जे तुम्ही शिकवतात सगळं स्त्रियांना किंवा पुरुषांना जे आपलं ट्रेनिंग असतं त्या पिरियडमध्ये, तर स्किलही शिकवलं जातं, त्याला मार्केट कसं करायचं आणि त्याला विकायचं कसं, या सगळ्या गोष्टी, आणि तो बिझनेस अजून ग्रो कसा करायचा, हे सगळं तुम्ही त्या पिरियडमध्ये पूर्ण शिकवता. सगळं पिरियड मध्ये शिकवतो. मॅम तुम्ही सगळ्यात पहिलं प्रॉडक्ट कोणतं बनवलं होतं म्हणजे आरी वर्कच्या याच्याने, आणि ते विकलं होतं असं कोणतं प्रॉडक्ट आहे जे तुमचं, आणि कुणाला विकलं होतं आणि कसं विकलं गेलं, थोडंसं त्याबद्दल सांग. ऍक्च्युली माझे एक क्लायंट पहिल्यांदाच तिने माझ्याकडे टाकलं होतं. मी नवीन जेव्हा स्टार्ट केलं तेव्हाचीच गोष्ट आहे. म्हणजे बुटीक जेव्हा स्टार्ट केलं तेव्हाचीच गोष्ट आहे की आधी त्यांनी माझ्याकडे स्टिचिंगची ऑर्डर पण दिली होती, ते स्टिचिंग पण झालं. पण मी वाट बघत होती कोण मला आरी वर्कसाठी हे करेल, अप्रोच की मी कुणाला तरी काहीतरी डिझाईन बनवून द्यावं. मग त्यांच्या घरी काहीतरी प्रोग्राम होता. मग मी तिला म्हणलं आता हे नेहमीच आपण हे करतो, स्टिच करतो, काहीतरी वेगळं करू, हे करू. मग ती बोलली की काय करणार. मग मी म्हणलं थोडंसं अजून बजेट हे करून तर मी काहीतरी वेगळं करून देतो, जस्ट ट्राय करायचं माझ्या. मग ती म्हणले चल तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तर एक तू घे, तुला जसं पाहिजे तसं, पण मला सांगू नको, मला सरप्राईजच दे, बरं, मला सांगूच नको. मग तेव्हा मला जास्त झालं की अरे वा, हे म्हणता ह्याच्यामध्ये मला काय करायचंय. मग तेव्हा मी तो पहिला ब्लाऊज बनवला होता एका क्लायंटचा, ती वर्षा नाव होतं तिचं. मग तिने ते कार्यक्रमामध्ये घातला आणि हे झालं. आणि ऍक्च्युली मला माहित होतं की तिच्या फंक्शनला किती लोक येणार आहेत, ओके, किती जण ते बघणार आहेत, तिचं सर्कल मैत्रिणींचं कसं आहे. मग त्याच्यातून मला पुढे चालना जास्त मिळत गेलं. म्हणजे एक तुमचा पहिला प्रॉडक्ट होता जो विकल्यानंतर ते बघून मग लोकांनी ते अजून मागत गेले. तर कितीला तुम्ही विकला होता मॅम पहिला? तो पहिला जो आहे तो खूप कमी, म्हणजे 3000ला. अरे सगळ्यात कमी तुम्ही विकला होता. आरी वर्क जो पार्ट आहे तर हे हँडमेड असतं पूर्ण, ठीक आहे. तर तुम्हाला जर कुणाला शिकवायचंय तर ते तुम्ही स्वतः प्रॅक्टिकली कराल आणि मग ते शिकवाल. तर ते कसं शिकवलं जातं आणि मुलांना कसं तुम्ही एक्सपर्ट बनवता याच्यामध्ये, कारण स्किल शिकणं इझी नाही कोणतं पण. स्किल शिकणं इझी नाही, आणि शिकल्यानंतर स्किल तुमच्या हातातून कोणी घेऊ नाही शकत. बरोबर. पहिली गोष्ट तर ती कला आहे, ती तुमच्या हातातच राहते. आपण शिकवताना तीन गोष्टींवरती जास्त भर देतो. पहिली गोष्ट, तुम्ही जे काम करताय त्याचं तुमचं टायमिंग जो आहे तो आपण टाइमवरती जास्त भर देतो. कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्त काम करता आलं तर तुमचा इन्कम तेवढा जास्त होईल. बरोबर. तर त्याच्यामुळं टाइम आपण स्टुडंटचा आपण म्हणजे अगदी घड्याळ लावून शिकवतो. एखादी गोष्ट करायला जर तुम्हाला तो 40 मिनिटं लागतोय तर तोच काही दिवसानंतर 3 मिनिटं 5 मिनिटापर्यंत आपण आणतो. ते स्टुडंटमध्ये कॉम्पिटिशन असतं. ओके. तर या पद्धतीने आपण शिकवतो की स्टुडंटला तो टाइम कमी करायचा आहे, म्हणजे जेणेकरून त्यांचा स्पीड वाढवायचा आहे. तर ते स्पीड वाढवण्याची टेक्निक जे आहे त्याच्याकडे आपण जास्त लक्ष देतो. दुसरी गोष्ट आहे, त्यांचं जे आहे ते फिनिशिंग आलं पाहिजे. आपोआपच जो त्याच्या टाइमसाठी आपण जे टेक्निक देतो त्याच्यामध्येच त्यांचं फिनिशिंगसाठी आपण लक्ष देतो. आणि ते फिनिशिंग त्यांचं बारीक गोष्टी ज्या आहेत ते मग डायरेक्शन, कुठल्या डायरेक्शननी कुठलं तुम्ही टाकताय, मग त्याचं ते फिनिशिंग कसं येणार आहे, मग तो परत रिमूव्ह करून अगदी परत पण स्टुडंटला करायला लावतो आपण. तर त्यांना ते बेस्ट फिनिशिंग येण्यासाठी त्यांना ती सवय लागून जाते.
आपण जेव्हा एखाद्या कामाची सवय लागते की हे बेस्टच करायचंय, हा तर तेव्हा त्यांना ते फिनिशिंग चांगलं येण्यासाठी आपण भर जास्त देतो. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की आपण त्यांच्या क्रिएटिव्हिटीकडे लक्ष देतो. ओके सपोज तुम्ही फोटो बघून प्रत्येक गोष्ट बनवायला लागलात, हा तर तुमची क्रिएटिव्हिटी कशी वाढेल त्याच्यातून. खरंय. तर आपण काय करतो, तुमची क्रिएटिव्हिटी वाढवण्यासाठी तुम्हाला जे काय करायचंय ते आपण क्लासमध्ये आपण सांगतो की तुम्हाला आता काय करायचंय. हम्म. मग तुम्ही नवीन मटेरियल, एकाच मटेरियलने तुम्ही हे टाकलंय, सगळीकडे जग टाकतंय, तुम्ही हे वेगळ्या टाईपने टाका. ओके. तर या पद्धतीने आपण तिन्ही गोष्टींवरती जास्त भर देतो आणि मग क्लासमध्ये जसं तुम्ही बोलले की हजारो टाईपचे मटेरियल आहे ज्याचा यूज करून वेगवेगळे टाईपचे बनवू शकतो आपण. मॅम आता समजा तुम्ही हडपसर मध्ये असतात, तुम्ही तिथून शिकवतात सगळ्यांना, तुमचे ऑफलाईन क्लासेस आहे आणि तुमचे ऑनलाईन क्लासेस आहे. तर एखादा व्यक्ती समजा इकडे हिंजवडीत आहे आणि आपला 2 महिन्यांचा कोर्स असतो, आय थिंक ना, क्लास पुढे असतो, बट तो 2 महिने तर कंटिन्यू असं नाही ये जा करू शकत, कारण स्त्री असते, तिला मुलं बाळ असतात. अशा वेळेस ऑनलाईन जर कुणाला शिकायचंय तर त्याच्यात किती परफेक्शन येऊ शकतं शिकण्यात, कारण ऑनलाईन ही गोष्ट शिकवली जाऊ शकते का? आता मी तुम्हाला जसं सांगितलं, आपण 3 बेसिक गोष्टींवरती जास्त लक्ष देतो. जसं टाइम जो आहे तो टाइम वरती लक्ष देतो, क्रिएटिव्हिटीवरती लक्ष देतो, त्यांचं फिनिशिंगकडे. सेम ऑनलाईन मध्ये पण आपण तिन्ही गोष्टींकडे लक्ष देतो. कारण ऑनलाईन मध्ये पण आपण शिकवताना लाईव्ह क्लासेस घेतो. आम्ही इकडे बनवत असतो, तुम्ही बनवत असता, पण तुम्ही काय बनवता याच्याकडे पूर्ण आमचं लक्ष असतं. तुम्ही कुठे चुकताय, तुम्हाला प्रॉब्लेम कुठे येत आहेत, कारण हे हाताचं काम आहे. प्रत्येक व्यक्ती वेगवेगळं करतो, प्रत्येक व्यक्तीचा हात वेगळा आहे. तर प्रत्येक स्टुडंटकडे लक्ष देऊन ते काम करून घेतलं जातं. त्याच्यामुळे ऑनलाईन मध्येही तुम्ही तेवढंच 100% शिकू शकता जेवढं ऑफलाईन मध्ये शिकता. ओके. आता आपल्याकडे ऑफलाईन क्लासेस आहेत, आपण हडपसर मध्येही घेतो आणि PCMC म्हणजे पिंपरी चिंचवड मध्येही घेतो. 2 ठिकाणी ब्रांच आहेत. तुम्ही जर म्हणालात की खेडेगावातून म्हणजे ऑनलाईन ऑर्डर घेता येते का, तर आपल्याकडे एक स्टुडंट आहे, तिने अशीच गावात राहते, तिने क्लास केला, पण क्लास करताना पण तिला ते माहिती नव्हतं की कसं क्लास करायचा, ते झूम कसं ऑन करायचं, पण ते शिकवलं, ते शिकली. नंतर परत जसं आम्ही सांगतो की तुम्ही आता स्टेटसला ठेवा, ते स्टेटस म्हणजे काय हेही माहित नव्हतं. मोबाईल चालवता येत नाही, व्हॉट्सअप चालवता येत नाही. मग शेजारच्या मुलाला बोलून आज मॅडमने सांगितलं हे करायचं, असं करत ती शिकत गेली. कारण शिक्षण कधीच वाया जात नाही, हे पण ऍक्च्युली आजकाल गरज आहे, शिकलं पाहिजे. मग तिने त्यातून ते शिकली आणि मग ते असं करत तिला आता दिवाळीत ऑर्डरही आली. पहिले एक ऑर्डर आली, मग दुसरी ऑर्डर यायला, मग आम्हाला जेव्हा तिने ऍक्च्युली सांगितलं की मला हे मटेरियल हवंय, मटेरियल तिच्या गावात नाही भेटत आहे, मग आपण मटेरियल स्टुडंटना देतो सगळ्या. ओके. कारण चांगल्या क्वालिटीचं मटेरियल देणं, तर चांगलं काम करायचं तर चांगल्या क्वालिटीचं मटेरियल वापरलं पाहिजे, हा पण नियम आहे. तर मग तिने मटेरियलची ऑर्डर दिल्यावर म्हणलं एवढं मटेरियल कशासाठी पाहिजे, तर तिने सांगितलं की आजकाल मी आता मला 5-6 ब्लाऊजची ऑर्डर आली आणि मला ऑर्डर कम्प्लीट करायची. अरे वा. मग तिने त्याच्यातून 30-40 हजार रुपयाची ऑर्डर घेतली तिने आणि ती ऑर्डर तिने कम्प्लीट केली. असं काही नाहीये, ऑनलाईन मधूनही स्टुडंट छान काम करतात, छान ऑर्डर घेतात, चांगला इन्कम करतायत. आणि मॅम एक एजचं काय सांगाल तुम्ही, कोणत्या वयापासून कोणत्या वयापर्यंत तुमचे स्टुडंट्स राहिले आणि ते शिकले? एजचं काही लिमिट नाहीये. बघितलं तर 18 वर्षापासून शिकतायत आणि सगळ्यात हायेस्ट बघितलं तर आमच्याकडे एक 75 इयर्सची लेडी होती. त्या करतात आणि अजूनही करतात. अरे वा. आणि त्यांचं तर खूप उत्तम उदाहरण आहे. म्हणजे ते त्या करतात म्हणजे काय, त्यांनी खूप आधीपासून आवड होती. तुम्हाला म्हणजे तर फॅशन म्हणजे बायकांना आवड असतेच. तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये असाल, तुम्हाला कपड्यांची आवड असते, म्हणजे कुठले कपडे घालायचे, काय जरी करण्याची नसेल तरी त्याची थोडीफार पहिल्यापासून ती एक जाण असते आणि आवड असते, तो चॉईस असतो. तर त्यांना खूप आधीपासून आवड तर होती, पण कधी त्या शिकल्या नव्हत्या. तर त्यांनी आधीच हे केलं की मला शिकता येईल का, माझं वय एवढं आहे. म्हणजे तुमची जर इच्छा असेल तर तुम्हाला शिकता येईल. तर त्या बोलल्या नाही मग मी शिकतेच, हे करते. मग त्यांना असंही विचारलं की तुम्ही म्हणजे कशासाठी आत्ता ह्या वयामध्ये कशासाठी, ते माझा वेळ जात नाहीये, मी घरात एकटीच आहे. एकटी म्हणजे आहेत, मुलं आहेत, सुना आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, पण प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये आजकाल बिझी असतो. मला माझा काही वेळ जात नाहीये, तर मला एक असं पाहिजे की साधन की ज्याच्यातून माझा वेळ खूप छान जाईल आणि थोडं माझं माइंड क्रिएटिव्ह राहील आणि मी त्यातून काहीतरी. तर त्यांनी ते शिकल्यानंतर त्यांनी काय केलं, मग पहिले एका सुनेला गिफ्ट दे, दुसऱ्या सुनेला गिफ्ट दे, मग मुलींना दे, मग कुठेतरी, मग ते असं सगळ्यांना देत त्यांना तो त्यांचा कॉन्फिडन्स पण वाढला. आणि त्याच्यातून चांगली गोष्ट अशी घडली की घरातल्यांच्या बरोबर जास्त बॉन्डिंग पण चांगलं झालं ना. तुम्ही जेव्हा दुसऱ्यांसाठी करताय, मग त्यातून हे छान आहे, मग घरातलं बॉन्डिंग पण छान झालं. आणि ती म्हणलं तर मी खूप खुश आहे याच्यातून.
मी बाहेर ऑर्डरही घेते, कमी घेत असेल म्हणजे माझ्या वयाप्रमाणे जेवढं होतं तेवढं मी करते, बरोबर. कमी घेते, Correct. पण चालू आहे म्हणजे माझं डेली काम चालू आहे, त्यातून माझा वेळ खूप छान जातो, हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. एक्झॅक्टली. म्हणजे वयाची मर्यादा नाहीये, कोणत्याही वयाची वयाची व्यक्ती हे शिकू शकते, करू शकते. सगळ्यात इम्पॉर्टंट शिक्षणाची ही काही मर्यादा नाहीये. ज्या व्यक्तीचं शिक्षण नाही जरी आहे हा. तरी तो ती गोष्ट शिकू शकतो आणि त्याच्यातून चांगलं अर्निंग करू शकतो. याच्यात मॅम जर बघितलं तर पुरुष ही गोष्ट शिकू शकतात का, पुरुष ही गोष्ट करतात का, की फक्त स्त्रियांसाठी हे स्किल आहे? पुरुष करतात, सुरुवातीपासून पुरुषच करायचे बर. आणि अजूनही करतात. आणि तुम्ही जर बघितलं तर जसं म्हणलं की आपण जेव्हा आम्ही क्लास चालू केला, जेव्हा हे शिकवायचं ठरवलं, जेव्हा आम्ही काम करायचो, त्याच्यानंतर बऱ्याच लेडीजने विचारलं की तुम्ही जसं काम करता तसं हे काम तुम्ही शिकवाल का. म्हणजे पहिली गोष्ट तर हा प्रश्न होता की लेडीज हे काम करू शकेल का, कारण त्याच्या आधी सगळे पुरुषच करायचे, म्हणजे अजूनही करतात. तेव्हा आम्हाला प्रश्न होता करू शकेल का, जस्ट ट्राय म्हणून मी हे केलं की चला आपण लेडीजला शिकवून बघू, हे करू, तर करतात चांगल्या पद्धतीने. त्यांनी केलं, हे केलं, तर पुरुष तर आधीपासून आहेत, आत्ताही आहेत आणि पुढेही असतील, करू शकतात. आरी वर्क मध्ये अर्निंगच्या म्हणजे पैसे कमवण्याच्या अजून संधी काय सांगाल, काय काय करू शकते स्त्री जेव्हा ती आरी वर्क शिकते? आता मी तुम्हाला म्हटलं की जसं तुम्ही घरातून एखाद्या बाईला बाहेर नाही जाऊ शकत आहे, तर ते घरातून ते स्वतःचा बिझनेस करू शकतात. बरोबर. आणि तो बिझनेस कुठल्याही लेवलला ते नेऊ शकतात, अगदी घरातूनही. बरोबर आहे. कुठल्याही लेवलला. पण एखादी बाई म्हणजे बिझनेस ही पण एक स्किल आहे. हो. आणि एखाद्याला जमलंच नाही, हा. जर म्हणजे बरेच जण समजतात की तुम्ही म्हणता बिझनेस करा, बिझनेस मला नाही चालत, तर मी हे काय काम करायचंय दुसरं. तर ह्याच्यातून मी सगळ्यांना म्हणेल की बिझनेस तुम्ही करू शकता, जर नाही आलं तरी काही हरकत नाही, तर तुम्ही जॉब करू शकता खूप चांगल्या पद्धतीने. जॉब म्हणजे तुम्ही आरी वर्क स्वतः करू शकता. आरी वर्क मध्ये तुम्ही जे डिझाईन बनतात, ते डिझाईन बनवण्याचा एक स्पेशल जॉब असतो, तो तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये तुमची क्रिएटिव्हिटी जास्त चांगली असेल तर सॅम्पलिंग करायचा एक जॉब असतो, तो तुम्ही करू शकता. म्हणजे छोटं डिझाईन आपण सॅम्पल करायचा असतो, त्याच्यानंतर ते पुढे डिझाईन मोठं होतं, तर ती क्रिएटिव्हिटी जी आहे ती तुम्हाला ती वापरायला लागते, तर त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. अशा जॉब ऑपॉर्च्युनिटी सुद्धा आहेत, भरपूर आहेत. जसं बुटीक तुम्ही स्वतः स्टार्ट केलं, तर तुम्ही एक वेगळ्या याच्यात हे केलं, म्हणजे एक शोरूमच तुमचं बघायला गेलं तर त्या टाइप मध्ये आहे. आणखीन काही ज्या महिला आहेत ज्यांना स्वतः सेल करता नाही येत आहे, मी पहिला जसं म्हटलं की सेल करणं हा तुमचा पॉइंट आहे की तो आला पाहिजे. जर तुम्हाला नाही येत आहे, मग त्या काय करतात आहे, असे एक टेलर असतील किंवा बुटीकवाले असतील, एक 3-4 धरतात की त्यांच्याकडून ते ऑर्डर घेतात आणि ते काम करून देतात. बरोबर. बेसिकली काय, तुम्ही शिकल्यानंतर हे काम करणं म्हणजे मला म्हणायचं की जर करण्याची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता. भरपूर ऍड ही बघितल्या मी, जेव्हा मी सर्च करायला लागलो आरी वर्क वगैरे, तर मला काही काही ऍडही आल्या. तर त्या ऍड्स मध्ये म्हणजे ते बाकी लोक जे शिकवतात त्यामध्ये आणि तुमच्यामध्ये डिफरन्स काय? डिफरन्स मध्ये सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे आपण प्रोफेशनल नॉलेज देतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपण बिझनेस स्किल्स शिकवतोच. तिसरी गोष्ट म्हणजे वर्कमध्ये जर म्हणालात तर आपण इन डिटेल छोट्या छोट्या गोष्टी जे शिकवतो ना, डिझाईनच्या बघितलं तर आपल्या खूप युनिक आहेत. तर ते डिझाईन्स कुठेच तुम्ही बाहेर तुम्हाला बघायलाही भेटणार नाही. जर बाहेर असं म्हणतात की 8 दिवसामध्ये हे बघा हे 8 दिवसामध्ये केलंय, म्हणजे मी तुम्हाला म्हटलं की बेसिक जे बीड वर्क आहे, तर ते बीड वर्क आजकाल सगळीकडे चालतं. आपण कुठे बसायचं ते आपण ठरवायचंय. बरोबर आहे. आपण काय शिकायचंय ते आपण ठरवायचंय. कारण तुम्ही मागचं जर हे केलं की आता बेसिक तेच चालू आहे, जोपर्यंत तुमच्या क्लायंटला तुम्ही नवीन नाही देऊ शकणार आणि नवीन पिढीला काय पाहिजे ते नाही देऊ शकणार, तर तुम्ही कामामध्ये टिकणार कशा? बरोबर आहे. तर हा जास्त खूप फरक आहे. म्हणजे याच्यामध्ये असं होतं की 8 दिवसात आरी वर्क शिकून घ्या, 10 दिवसात आरी वर्क शिकून घ्या, असं नाही शक्य, नाही शिकता येणार. तुम्ही किती दिवस शिकवतात आणि किती वेळ एका दिवसाला देतात? आम्ही त्याबद्दल थोडं 2 महिने शिकवतो आणि 2 तासाचा क्लास असतो आणि साधारण तुम्ही 2 तास घरी काम करायचंय. ओके. म्हणजे प्रॅक्टिस रोज. हे 2 महिन्याचा पूर्ण क्लास केल्यानंतर ती व्यक्ती पूर्णपणे शिकून जाते. काही आपल्याकडे स्टुडंट असे आहेत की 2 महिन्यामध्येच त्यांना ऑर्डर यायला चालू होतात. बरोबर आहे. म्हणजे साधारण एक क्लास संपायच्या आधी त्यांच्याकडे ऑर्डर असतात, ऑर्डर चालू होतात, लोक त्यांना विचारतात. जसं मी तुम्हाला बोलले की आपण सांगतोच की आता हे करा, आता ते करा, जेणेकरून लोकांना ओळख होऊ दे की तुम्ही हळूहळू तुम्ही करायला लागले. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे ते विचारायला लागतात आणि मग त्यांना ऑर्डर येऊ लागतात. समजा मॅम आता तुमच्याकडे 50 स्टुडंट आले, तर 50 स्टुडंटला मटेरियलही तेवढं लागेल. आता 50 स्टुडंट थोडी पुण्यातलेच आहे की ज्यांना थोडं बघितलं तर मिळेल, किंवा हे कुठेही असले ते महाराष्ट्रात, तर तुम्ही प्रत्येक स्टुडंटला किंवा बघणारा असा व्यक्ती की जो आरी वर्क करतोय त्याला मटेरियलची गरज आहे, तर त्याला हवं ते मटेरियल तुम्ही पाठवू शकतात का? आम्ही मटेरियल पाठवतो स्टुडंटना.
कारण आत्ताच म्हणजे एक स्टुडंटचा मला कॉल आला होता. तिने सांगितलं की मॅडम मी क्लास पूर्ण झालाय, तिने क्लास पूर्ण केलाय, त्याच्यानंतर तिला ऑर्डरही आली. तिने काय केलंय, काहीतरी लोकल मटेरियलची जमवाजमव केली आणि तो कम्प्लीट करून ऑर्डर दिली. मग तिचा फोन आला की मॅडम जसं आपण क्लासमध्ये काम करत होतो तसं काम नाही झालं. मग तिच्या लक्षात आलं की काय फरक पडला, तर तो मटेरियलचा पण फरक पडतो की आपण मटेरियल कुठलं वापरतो त्याचाही फरक पडतो. मटेरियल सगळीकडे नाही भेटत. तुम्ही चांगलं मटेरियल वापरून काम करून द्या, तुम्हाला क्लायंटच्या कंप्लेंटही नाही येणार. कामही सुंदर दिसणं तेवढंच गरजेचं आहे, कारण क्रिएटिव्ह काम आहे. तर काम तुमचं आकर्षक असलं पाहिजे, ते फिनिशिंग मध्ये असलं पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही मटेरियल कुठलं वापरता हे गरजेचं आहे. तर आपण मटेरियल सगळ्यांना पाठवतो, कुठेही ऑल ओव्हर इंडिया जातं. जे मटेरियल आहे आम्ही आमच्या ब्रँडचंच मटेरियल केलेलं आहे. ॲप्रिक नावानेच तो ब्रँड आहे, त्याचं पूर्ण कॅटलॉग आहे. तर ते आपण स्टुडंटना पाठवतो, त्यांना जे मटेरियल पाहिजे त्यांचा कोड नंबर वगैरे ते पूर्ण लिस्ट पाठवतात आणि आपण कुरिअरनी मटेरियल सगळीकडे पाठवतो. आपण जर बघितलं तर भरपूर सारे स्किल्स आहे आज. शिवणकाम येतं, त्याच्यानंतर पैठण्या बनवण्यासाठी महिला जातात, आरी वर्क येतं. तर तुम्ही असं काय सांगाल महिलांना की त्यांनी आरी वर्क मध्येच काय यावं? बेसिकली आरी वर्क जे असं आहे ना, मी म्हणेल की हे काम म्हणजे एक मेडिटेशन आहे. ओके. आणि तुमचा क्रिएटिव्ह काम आहे, तुमचा वेळ एक उत्तम जातो. मी जसं म्हटलं आज लाखो प्रकारचं मटेरियल आहे. जसं आपण घरात किचनमध्ये स्वयंपाक करताना रोज आपण तेच वापरतो, जिरे मोहरी कांदा तेच वापरतो, बरोबर आहे. मग कधीतरी वाटतं, मग आपण काय करतो, वेगवेगळे सॉस आणतो आणि मग काहीतरी वेगळं बनवतो. सेम तसंच आहे. जर तुम्हाला तुमचं माइंड फ्रेश ठेवायचं आहे, जर तुम्हाला आनंदी राहायचंय, तर पहिली गोष्ट तर तुम्ही असं काहीतरी क्रिएटिव्ह काम केलं पाहिजे की ज्याच्यातून तुमचं माइंड फ्रेश राहील, बरोबर, तुम्ही खुश राहाल, जेणेकरून तुम्हाला लोकांनी अप्रिशिएट केल्यावर काय वाटतं, आनंदच होतो. आनंद होईल. हे काम क्रिएटिव्ह आहे, तर लोक तुम्हाला अप्रिशिएट करतील, ज्याच्यातून तुम्हाला आनंद भेटेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 4 अजून महिला तुम्हाला भेटतील, त्या 4च्या 8 होतील, नंतर 16ही होतील. तर तो जो ग्रुप आहे महिलांचा ग्रुप जो आहे तो बोलण्यासाठी म्हणा, चांगल्या गोष्टी डिस्कस करण्यासाठी म्हणा, तुमच्या मैत्रिणी छान भेटतील तुम्हाला, त्यातून गप्पा होतील, बरोबर, आणि तुमची डेव्हलपमेंट चांगली होईल. एक बेसिकली तुम्ही स्वतः पण जर बघितलं तर तुमची डेव्हलपमेंट आता जे तुम्ही आहात आणि शिकल्यानंतर आणि काम करताना त्या तुम्ही स्वतःला खूप वेगळ्या होता. तुम्ही एक बिझनेस वुमन बनून जाते, एक बिझनेस वुमन बनून जाता, तुमची एक पर्सनॅलिटीच वेगळी होते. आणि अशा कितीतरी स्टुडंटनी स्वतः सांगितलेलं आहे आणि मलाही त्यांच्याकडे बघितल्यावर आश्चर्य वाटतं की येताना ह्या अशा होत्या, नंतर काम करताना नंतरही ते भेटायला येतात, तर तेव्हा त्यांचं पूर्ण चेंज झालेलं असतं. खरं मॅम, 1-2 महिन्यांचा पिरियड आहे बघायला गेलं तर. एक साधारण महिला असते, घरामध्ये तिचं घरकाम करत असते, बरोबर आहे. पण अशा वेळेस जेव्हा ती हे स्किल शिकते, त्यानंतर तिला पैसे मिळायला लागतात आणि त्याच्यातून तिचा एक बिझनेस उभा राहतो. सेल्फ कॉन्फिडन्स जो बनतो ना, तो खूप वेगळा बनतो. नाही, तो कॉन्फिडन्स तर येतो आणि सगळ्यांच्या ऍक्च्युली नजरेत पण थोडंसं हे होतं. आणि तुम्ही जर बघितलं ना, एखादी महिला जर एखाद्या नवऱ्याला गिफ्ट देतीये, दिवाळीत मुलांसाठी काहीतरी करतीये, तर तो आनंद काही वेगळाच असतो, वेगळाच आहे. कारण तुम्ही बघितलं तर महिला काय विचार, तुम्ही जर बघितलं, जर पैसे आले तर पहिला विचार फॅमिलीसाठीच असतो. गिफ्ट करतो म्हणजे नोकरी लागल्यावर सगळ्यात पहिले आई वडिलांना आपण कपडे घेतो. येस तसंच ऍक्च्युली. आणि ते नेहमी प्रत्येक महिलेला काहीतरी असतं डोक्यात की मला हे करायचंय ते करायचं, पण प्रत्येक वेळेस ते पैसे मागायला लागतात, बरोबर आहे. पण स्वतःच्या कमाईतून ते घेणं आणि त्याचा आनंद काही वेगळाच असतो. मग ते अगदी मी स्टुडंटच्या डोळ्यात पाहिलेलं आहे. म्हणजे आमच्याकडे येतात तेव्हा जेव्हा आपलं आपण सर्टिफिकेट देतो आणि तो कार्यक्रम, तेव्हा अगदी त्यांच्या डोळ्यातून पाणी येतं की मी हे केलं, मी या वर्षीची दिवाळी केली, मी माझ्या नवऱ्याला वॉच दिलं, म्हणजे त्याच्या ड्रीमचं वॉच दिलं. ऍक्च्युली ड्रीम मध्ये होतं खूप दिवसात, मला एवढं महाग घ्यायचंय, मग त्याला मी ते सरप्राईज दिलं, मी ते 40,000चं दिलं. हे असं जे हे आहे ना, त्याच्यातून त्यांना जो आनंद मिळतो ना, तो आनंद प्रत्येकाने अनुभवला पाहिजे. तो नुसतं ऐकण्यापेक्षा तो स्वतः जेव्हा करेल ना, तेव्हा त्याच्यातून तो आनंद प्रचंड, तो मोलाचा आहे ऍक्च्युली. बरोबर. आणि याच्यातून जर पाहिलं तर एक तर तुम्ही रिस्पेक्ट मिळतो, तुम्हाला घरात मिळतो, बाहेर मिळतो, दोन्हीकडे मिळतो. तुम्ही जे काम करताय त्याची किंमत केली जाते, म्हणजे किंमत इन द सेन्स प्राइस मध्ये नाही, पण त्याचाही रिस्पेक्ट केला जातो तुमच्या बरोबर. बरोबर, ठीक आहे. आज पण बरेच जण असं म्हणतात मी किचनमध्ये इतकं काम करते, मी हे करते, पण कुणाला काही त्याचं हे नसतं, बरोबर आहे. पण ज्या कामातून तुम्हाला पैसे मिळतात त्याचं तुम्हाला किंमत मिळतो. आणि तुमचं आरोग्यही चांगलं राहतं. जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये विचार दुसरे कुठले नसतात, तेव्हा तुमच्या आरोग्यावर नक्की परिणाम होतो. तुम्हाला नाहीतर मग दुखणं, मग माझं हे दुखतंय किंवा हे त्रास होतोय, हे होतंय, मानसिक तुम्ही खूप जास्त हे होतं असं वाटतंय मला. करेक्ट.
जसं मॅम आरीवर्क हा एक कन्सेप्ट हे स्किल आहे की जे शिकल्यानंतर भरपूर महिलांनी आजपर्यंत तुमच्याकडून भरपूर महिला शिकल्या आणि त्यांनी खूप चांगला आज ते अर्न करताय त्यांच्या लाईफमध्ये. तर आता ते एका पोझिशन पर्यंत पोहोचलेलं आहे की त्या स्वतः करताय. तर तुमच्या डोक्यात असं की प्लॅन आहे का की त्यांनी अजून चांगलं काय करावं, की हे तर शिकलेलंच आहे, आता हे तर आहे ऍप्रिक इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून तुम्ही आजपर्यंत त्यांना हे शिकवलंच आहे, बट अजून प्रोग्रेस करण्यासाठी अजून स्किल काय वाढवू शकतात त्याच्यानंतर काय? ह्याच्यानंतर काय आहे तर आता हा तर तुमचा एक आरीवर्क हा एक बेस आहेच, चांगला आहे. तर अजून ज्यांना मी म्हणेन की ज्यांना फॅशनशी खूप जास्त कनेक्टेड असतात किंवा ज्यांना खूप दिवसापासून आहे की मला हे करायचं होतं, कारण आपल्याकडे लेडीज अशा होत्या म्हणजे ज्यांच्याकडून मी ऐकलेलं आहे की मला खूप इंटरेस्ट होता फॅशन डिझायनिंग मध्ये, पण इन समहाऊ नाही जमलं म्हणजे घरातून परमिशन नाही मिळाली, इंजिनिअरिंगच करा किंवा हे करा, कारण काहीतरी हे असतं की इंजिनिअरिंग केलं की एक नवरा चांगला भेटेल बाबा किंवा IT मध्ये जॉब लागेल. तर तो जो सगळ्यांच्या डोक्यांमध्ये हे आहे, तर अशी लेडीज आहे की इंजिनिअरिंग केलं घरच्यांसाठी, हेही केलं, जॉबला थोडे दिवस जॉब केला, पण इंटरेस्ट नव्हताच त्या ह्याला, पहिल्यापासून इकडेच शिकायचं होतं. ओके. तर मग ती म्हणली की मला फॅशन मध्येच इंटरेस्ट आहे. मग आता आरीवर्क शिकले. ज्या मुलींना, ज्या महिलांना फॅशनशी जास्त त्या आवड आहे, त्यात त्यांना काहीतरी करण्याची इच्छा आहे, अशा महिलांसाठी आपण नवीन कोर्स पण लॉन्च करतोय. तर आपण नवीन वेगवेगळे ऍक्च्युअली स्टिचिंगचे कोर्स लॉन्च करतोय आणि ते अशाच पद्धतीने असतील ज्याच्यातून ते स्वतःचा बिझनेस स्टार्ट करतील. ओके. आपण प्रत्येक पीस म्हणजे सपोज एक जर पॅटर्न घेतलाय तर त्या आपण पॅटर्न मध्ये अगदी स्मॉल साईज पासून ओव्हर साईज पर्यंत आपण त्याच्यामध्ये चेंजेस कसे करायचे आहेत, ओके, अशा पद्धतीने आपण शिकवणार आहे की ज्याच्याकरून त्यांना त्याचं प्रोफेशनली ज्ञान मिळावं, बरोबर, आणि त्याच्यातून बिझनेस स्टार्ट करतील. ओके. तर असं आपण स्टिचिंगच्या रिलेटेड आपण नवीन कोर्स लॉन्च करतोय. ओके मॅम, आता पॉडकास्ट बघतात, त्याच्यानंतर मग इच्छा होते करायची, मग फॅमिलीमध्ये डिस्कशन होतं, मग तिच्या बहिणीला विचारलं जातं, आईला विचारलं जातं, अशी गोष्ट फिरते, डिसिजन बरं येत नाही. काय वाटतं तुम्हाला, महिलांनी का लवकरात लवकर डिसिजन घ्यावा आणि आरीवर्क शिकावं? डिसिजन पर्यंत येत नाही याचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे फक्त डोक्यात मला करायचंय असं होणार नाहीये जोपर्यंत, आणि ते डिसिजन तुम्हालाच घ्यावं लागणार आहे. तर ते तुम्हीच ठरवायचंय, म्हणजे तुम्ही जेवढं विचार करत राहाल तेवढं तुम्हाला ते खाली गाळच लागणार आहे. विचारांती गाळ असतो ना, तसंच आहे. जेवढं तुम्ही फास्ट कराल, किती दिवस दुसऱ्यांच्या कहाणी ऐकणार की ह्यांनी एवढं कमवलं, ह्यांनी हे केलं, त्यांनी ते केलं. जिनी कमवलं तीही आधी तुमच्यासारखीच होती, पण तिने डिसिजन घेतलं म्हणून ती फास्ट पुढे गेली. जर तुम्ही घेतलंच नाही तर तुम्ही जेवढं लेट कराल तेवढं तुम्हालाच प्रॉब्लेम आहे. आणि लेट म्हणजे लेट नाही, करायचं असेल तर येस आज करायचंय तर आज मला करायचंय, एवढंच फक्त डोक्यात ठेवून तुम्ही काम पुढे करा. जर तुम्हाला माहिती आहे ह्याच्यातून मला फायदा होणार आहे, ह्याच्यातून मी पुढे जाणार आहे, ह्याच्यातून मी करू शकते, तुमच्याकडे कपॅसिटी आहे, तो एवढा तुमचा कॉन्फिडन्स आहे, तर तुम्हाला फक्त एका डिसिजन घेण्यासाठी तुम्ही का लांब करताय? खरी गोष्ट आहे. आणि कसं असतं ना, भरपूर वेळा की जोपर्यंत तुम्ही तुमचं पहिलं पाऊल पुढे टाकत नाही तोपर्यंत तुम्ही त्या एंड पर्यंत पोहोचत नाही, ते टार्गेट अचीव केलं जात नाही. आणि तुम्ही नाही शिकले तर दुसऱ्या 100 महिला येऊन शिकणार आहे, आणि जेव्हा तुम्ही शिकाल तोपर्यंत ऑलरेडी कॉम्पिटिशन वाढलेली असेल. त्यामुळे काय असतं की आज तुमच्या डोक्यात विचार असतो मी हे शिकते, ते शिकते, ते शिकते, पण आज तुमच्याकडे ऑपॉर्च्युनिटी आहे, तुमच्याकडे एक अतिशय व्यवस्थित व्यक्ती आहे की ज्यांनी मागच्या 8 ते 10 वर्षामध्ये भरपूर हजारो महिलांना शिकवलंय, आणि त्या व्यक्ती जर आज कमवताय त्यातून, तर आरीवर्क शिका, त्यातून तुम्ही चांगलं कमवा आणि समृद्ध बना. म्हणजे नवऱ्यालाही हेल्प होते, तुमची फॅमिली चांगली बनते, एक सेल्फ कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये येतो. आमच्याकडे असे काही स्टुडंट आले की ज्यांनी त्यांच्या बायकोला माहिती नव्हतं, नवरा घेऊन आला हे शिक म्हणून. ओके. तेव्हा त्यांना तिथं आल्यानंतर कळलं की हे काय आहे. नवऱ्याने व्हिडिओ पाहिले होते, हे होतं, नवऱ्याची इच्छा होती की बायकोनी काहीतरी केलं पाहिजे म्हणजे तिच्या स्वतःसाठी ती उभी राहिली पाहिजे. आणि मला खरंच त्या नवऱ्यांचं कौतुक करावं असं वाटतं. खरी गोष्ट आहे. खरी गोष्ट. इंटरेस्टिंग आहे. म्हणजे कट्ट्यावर बसून गप्पा मारण्यापेक्षा कट्ट्यावर बसून गप्पा मारताना तुम्ही आरीवर्क करा, तुमचा बिझनेसही वाढेल, तुमचं जे डिस्कशनचे विषय ते पण चांगल्या गोष्टींकडे जातील, इन्स्टेड ऑफ की ही काय करते ती काय करते. बरोबर. मॅम, खरंच तुमचं मनापासून धन्यवाद. आणि मला आज हा जो पॉडकास्ट होता आपले बिझनेसचे खूप कमी पॉडकास्ट आहे, बट आपला हा जो पॉडकास्ट आहे यातून महिलांनाच नाही तर पुरुषांनाही, ज्यांनाही ही गोष्ट शिकायची आहे, पैसे कमवण्याची एक चांगला वे तुम्हाला मिळतोय. खरंच जर तुम्हाला काही करायची इच्छा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि ते जे क्लासेस आहे मॅमचे की ज्याच्यातून तुम्हाला आरीवर्क शिकता येईल,
ते तुम्ही शिकू शकता प्रॉपर वे मध्ये. मॅम तुम्ही जाता आता शेवटी आपल्या ऑडियन्सला काय सांगाल, महिलांना आणि पुरुषांना दोघांनाही, ज्यांना काहीतरी करायची इच्छा आहे बट त्यांना एक मार्ग भेटत नाहीये? जर तुम्हाला करायचंय, जर तुमची इच्छा आहे, तर मी तुम्हाला एकच म्हणेल, करायचं आहे एवढंच बास आहे. अजून त्याच्या मागे जास्त विचार तुम्ही नका करू. नका करू. हा, तेवढं एकच तुम्हाला डिसिजन घ्यायला बास आहे. खरंच तुम्हाला न करायला खूप कारणं भेटतील, हा. करायला एकच बास आहे की मला करायचं बास. करायचंय आणि त्याच्यातून पैसे कमवायचे. हो. एंड ऑफ द डे तोच असतो. मॅम तुमचं खरंच मनापासून धन्यवाद. आणि ओके. तुम्ही जे कार्य करताय की म्हणजे एखाद्याला पैसे कमवायला शिकवणं ना, हाही खूप कठीण टास्क आहे आणि त्यासाठी स्किल्स लागतात. जे स्किल तुमच्याकडे, आणि फक्त स्किल्स नाही तर ते विकायचं कसं तिथपर्यंत तुम्ही लोकांना शिकवताय. आणि ज्याही महिला आपण म्हणतो की अरे घरात स्त्रीचं काम आजपर्यंत असं होतं की गावातल्या स्त्रियांकडे असंच बघितलं जातं की एक तर फक्त शेतात काम करेल किंवा फक्त घरी बसेल, स्वयंपाक करेल. पण तुम्ही असेही काही घरं आज समृद्ध करताय की ज्यामध्ये पैशांचे प्रॉब्लेम होते, बट महिलांचा एक हातभार लागल्यामुळे ते घर आज समृद्ध बनतंय, त्यांची मुलं बाळ शिकताय. खरंच मला येस, नक्की. थँक्यू सो मच.